विठ्ठल दर्शन मंडप आणि स्कायवॉकची निविदा रद्द करण्यात आलेली आहे। 130 कोटी रुपयांची ही निविदा अचानक रद्द करण्यात आली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने याबद्दलचा निर्णय घेतलाय। वरिष्ठांच्या आदेशाने निविदा रद्द झाल्याची पीडब्ल्यूडीची माहिती आहे। दर्शन मंडपाची निविदा रद्द झाल्यामुळे पंढरपूरच्या विकासाला खीळ बसणार आहे। हे जे दिले ना एकनाथ शिंदेंनी ते रद्द झालं नाही पाहिजे। हे देवासाठी आहे ना, हे असंच राहिलं पाहिजे। ह्याची झाली पाहिजे व्यवस्था। हे काय पावसाने आणि हे जातं मग चांगलं झालं पाहिजे। हे माऊली येते त्यांची सोय झाली पाहिजे। पावसात या उन्हात हे कापड हे काय लगेच जातं, चांगलं पाहिजे याच्यासाठी। ही जी काय कायमस्वरूपी होणारी जी मंडप व्यवस्था आहे ही सरकारकडून रद्द करण्यात आलेली आहे। तर याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे आणि पुढे भाविकांना होणारा जो काही त्रास आहे तो त्यांना अजून वेगवेगळ्या त्रासाला सामोरं जावं लागेल। तर या संदर्भात सरकारने याची दखल घ्यावी असं मला वाटतं। याच्यासाठी सावलीसाठी जे केलं होतं जे लोक दर्शनाला येतात हे रद्द झाले म्हणतात, हे फार चुकीचं आहे। हे सरकारनं जे मान्य केलं होतं ते सरसकट करून टाकावं अशी जनतेची मागणी आहे।